आणि आमच्या रावडवाडीने आणि जवळच्या गावाने आपलं थोडंफार केलं जाऊ शकते, कोणाला 500 कोणाला 200 सोयीच्छेने देत राहिले. बरं आता आणि हे बकरं होती काही का शेळ्या होत्या? शेळ्या आणि करडं होते. म्हणजे शेळ्या होत्या ना. तुम्ही जरा कुटुंबात माणसं किती? न्यूज मराठी 24/7 मध्ये कराळे पाटील या ठिकाणी आपण आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं आंबेगाव तालुक्यातील एका आदिवासी ठाकर समाजाच्या घराला आकस्मिकपणे आग लागली आणि आग लागून आगीमध्ये सर्व प्रपंच आणि जनावरं किंवा शेळ्या मेंढ्या पूर्णपणे भस्मसात झालेल्या आहेत. खऱ्या अर्थानं कधीही कुणाच्या आयुष्यामध्ये अशा वाट्याला येऊ नये अशा पद्धतीनं हे या ठिकाणी घडले. निश्चित हृदयद्रावक ही परिस्थिती निर्माण झाली. पोटच्या मुलांसारखं ज्यांनी आयुष्यभर किंवा लहानाचं मोठं करत असताना प्राण्यांना जीव लावला, मुख्य प्राण्यांना या ठिकाणी जीवापाड जपलं, तेच मुख्य प्राणी त्यांच्या डोळ्यासमोर होरपळत होते पण काही करू शकत नव्हते. अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी आंबेगावमध्ये निर्माण झाली. आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी गावामध्ये, आदर्शगाव गावडेवाडी गावामध्ये एका बाजूला निर्जन वस्ती आहे आणि या निर्जन वस्तीमध्ये हे जे कुटुंब राहत होतं या कुटुंबावर हा झोळा काळाचा घाला या ठिकाणी आहे. निश्चित जीवितहानी प्राण्यांची झालेली आहे. तब्बल आपण पाहू शकतो या ठिकाणी हे जे प्राणी बांधलेले होते आणि या बांधलेल्या अवस्थेमध्ये आग लागल्यानंतर पूर्णपणे त्या ठिकाणी ते भस्मसात झाले. आपण पलीकडच्या बाजूला पाहू शकतो की त्या ठिकाणी पूर्णपणे ग्रामस्थांच्या मदतीनं किंवा या सगळ्या कुटुंबियांच्या मदतीनं JCBने खड्डे घेऊन त्यामध्ये त्यांचं दफन केलेलं आहे. तर आपण अजूनही पाहू शकतो या बाजूला इकडे आपण पाहतोय की आंबेगाव तालुक्यामध्ये ही जी जरी घटना घडली असेल तर शेजारच्याच बाजूला आपला खेड तालुका लागून आहे आणि ही जो ठाकर समाज आहे हा खेड आणि आंबेगावच्या शिवेवर राहणारा आहे. त्यामुळं शेजारच्याच गावातील आपल्या खेड तालुक्यातील जळुके गावातील ग्रामस्थ मंडळी आहेत, सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि एकूणच कार्यकर्ते देखील आहेत. काल देखील आले, आज देखील आलेले आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊया, त्यांच्या भावना काय आहेत ते जाणून घेऊया. मला सांगा, हे कालचा जो प्रकार घडला निश्चित हा आयुष्यात कोणाच्या येऊ नये असा घडला. तुम्ही या कार्य कसं पाहता आणि कशा पद्धतीने मदत केलेली आहे? मूळ आमच्या जवळके गावाचे रहिवासी असलेले पण गेले 30-35 वर्षापासून उदरनिर्वाहाच्या निमित्ताने एक बागायती एरियात शेजारीच गावातील गावडेवाडी या ठिकाणी येऊन शेती करून मोलमजुरीची कामं करून 35 वर्ष काडी जमा करून चिमणी जसा खोपा विणायसाठी एक काडी आणून प्रपंच करती, त्या पद्धतीने ह्या कुटुंबाचा, राहुलचं कुटुंब एका क्षणात या ठिकाणी नष्ट झालं. एका क्षणात त्यांचं होत्याचं नव्हतं झालं आणि ह्या कुटुंबासाठी त्यांच्या दृष्टीनं 100% आभाळ फाटलेले. तुमच्या आमच्यासाठी हे शुल्लक बाब असेल पण त्यांच्यासाठी 30-35 वर्षापासून काडी जमावलेलं, लहान मुलांप्रमाणे त्या कोकरांना बकरांना जीव लावलेलं आणि त्या प्रपंचाचं अगदी एक अर्ध्या तासात होत्याचं नव्हतं झालं. आता तुमच्या माझ्या दृष्टीने जरी आपण त्यांना थोडीफार मदत करत असलो तर त्यांच्यासाठी आभाळ फाटलेले. तरी यथाशक्ती आमच्या गावातील ग्रामस्थ असतील, गावडेवाडीचे ग्रामस्थ आता 30-35 वर्षापासून यांच्या सानिध्यात आहे. रात्री त्यांना कोणी जेवण आणून दिलं पण त्यांना ते घरातील सदस्य गेल्यासारखं वातावरण असल्यामुळं त्यांना ते जेवण सुद्धा गोड लागलेलं नाही. मी राहुलची आता तुम्ही येण्याच्या आधी चर्चा केली, म्हणला गणेश भाऊ जेवण सुद्धा कालच्या धरून जात नाहीये. ठीक आहे, मदत येईल जाईल तो भाग वेगळा, पण कष्टाने कमावलेलं आणि मदतीने किती दिलं यात खूप फरक राहतो. ही अशी एक भावना आमच्या ग्रामस्थांची आहे. सर्व ग्रामस्थ मदत करताय. त्या ग्रामस्थांचं सरपंच असतील, आम्ही सर्व आपण एकदा धन्यवाद देतो त्यांना.
अजूनही समाजाकडून ही अपेक्षा करतो का ज्यांना ज्यांना जेवढे शक्य आहे त्या लोकांनी यथाशक्ती मदत करावी, एवढंच त्या ठिकाणी आम्ही सांगू शकतो. साह्य त्यांना मदत झालेली नाही आणि निश्चित आक्रोश, आरडाओरडा करत करत त्यांचा प्राण या ठिकाणी त्यांना गमवावा लागलाय. अशी भयानक परिस्थिती पाहताना आपण अजूनही पाहतोय की जो प्रपंच असतो आयुष्यामध्ये काडीमुडी करून उभं केलेलं सगळं धनधान्य, भांडी कुंडी सगळं या ठिकाणी जळून खाक झालेलं आपण पाहतोय. हंडे असतील किंवा पेटे असतील, डबे असतील, हे सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर आपल्या काबाड कष्टातून तुटपुंजी काही परिस्थिती तयार करत असताना पैसे असतात, ते पैसे जवळपास तब्बल असं समजते की बरीचशी रक्कम यांची या ठिकाणी जळून खाक झालेली आहे. त्याचबरोबर लहान मुलं ह्या परिवारामध्ये आहेत, त्यांचं शिक्षण ते करत असताना त्यांच्या अभ्यासासाठी लागणारे वह्या पुस्तक वगैरे ती देखील या ठिकाणी खाक झालेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय की पलीकडच्या बाजूला आपण जाऊया की जे छत होता, तो वरून पत्रा होता, तो देखील या ठिकाणी जळून खाक झालेला आहे किंवा या ठिकाणी हे जे काही साहित्य दिसते हे देखील आपण जळताना पाहतोय. इकडेच्या बाजूला ही लहान मुलांची जी शिक्षणाची अर्थात वह्या पुस्तके आहेत ही देखील जळून खाक झालेत. पलीकडच्या बाजूला पिंप दिसतोय. त्याचबरोबर सिलेंडर, गॅस वगैरे छोटे मोठे जे काय प्रपंचासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या देखील जळून खाक झालेत. आता हा सगळा उघड्यावर प्रपंच आलेला आहे. आपण त्या प्रपंचा अर्थात ज्यांचा आहे त्यांना हे दुःख फार मोठं आहे. ते दुःख कशाही यांनी सांत्वन त्याचं होऊ शकत नाही. आपण पाहतोय की या बाजूला हे सगळे गृहोपयोगी वस्तू, त्यामध्ये हंडे असतील किंवा ज्या वस्तू आहेत स्वयंपाकाचं लागणारे साहित्य, हे सगळंच्या सगळं जळून गेले. आणि आता अगदी काल ही जी घटना घडली त्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी बरीचशी मंडळी आली असतील, राजकारणी, समाजकारणी किंवा सेवाभावी काम करणारे सगळ्या संघटना निश्चित मदत केलेली असेल. परंतु या मदतीनं यांना किती आधार मिळणार आहे तो महत्त्वाचा आहे. आपण जाऊया त्या कुटुंबाकडे की कशा पद्धतीनं हे घडलं आणि आता ह्या परिस्थितीला तुम्हाला कुणाचा हातभार लाभतोय. आपण पाहतोय बरेचसे ग्रामस्थ देखील या ठिकाणी आलेले आहेत. मला सांगा की हा जो काय भयानक प्रकार घडला की एकाएकी सगळं जळून भस्मसात झालं, हा प्रकार साधारणतः नेमकी कशा पद्धतीनं घडलंय, काय सांगाल तुम्ही? काल गावडोड गावची यात्रा होती. सगळे गावडोड यात्रेला गेले. दुपारी गेले तर 8च्या सुमाराला फोन आला का तुमच्या कुपीला आग लागली. मी आलो इथपर्यंत. तोपर्यंत सगळं जळून खाक झालं होतं आणि त्यामध्ये माझ्या 15 शेळ्या जागेवर मृत्युमुखी पडल्या. आणि त्यानंतर गावडोळीचे ग्रामस्थ असतील, विधवा सरपंच असतील किंवा आपल्या जवळचे ग्रामस्थ असतील, सगळे संध्याकाळी आले. तलाठी वगैरे सगळे महसूल अधिकारी आले. त्यांनी पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावायला सांगितली. ते विल्हेवाट लावले. एकूणच पंचनामा केल्यानंतर आणि ग्रामस्थ इथे आल्यानंतर तुम्हाला असा दिलासादायक काय त्यांनी शब्द दिला की तो उद्याच्या काळात तुम्हाला त्याची मदत होणार आहे? उद्याच्या काळात गणेश भाऊ आले. त्यावेळेस गणेश भाऊनी त्यांनी सांगितलं, त्यांनी रोख स्वरूपात मला 10,000 रुपयाची मदत केली आणि किराणा माल वगैरे किंवा कपडा लागतं ते साधन दिलं. आणि जिल्हा परिषद सदस्य आपले त्या बोगाडे त्यांनी 5,000ची मदत केली रोख स्वरूपात. आणि त्यानंतर ते म्हणले की परवा दिवशी खेळला या, काय असेल ते मदत करू आपण. आणि गावडोडे ग्रामस्थ आणि जवळके ग्रामस्थ या सर्वांनी मिळून जी आर्थिक मला मदत केली त्याच्या मी उभारी धरेन. खरं तर या ठिकाणी इकडच्या बाजूला बंद कर. खरं तर बऱ्याच लोकांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे. निश्चित थोडीफार मदतही तुम्हाला मिळेल. परंतु जे तुम्ही लहानाचं मोठं करत असताना ह्या मुक्या जनावरांना जीव लावला, ते प्राणी आज तुमच्यात नाही आहेत. त्यांना त्यांच्या आठवणी, त्यांच्या साठवणी तुमच्या हृदयामध्ये नेहमीच असणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही प्रपंच उभा करताना अगदी काडीमोड करून हे सगळं उभं केलं, हे सुद्धा खाक झाले. ह्या सगळ्या गोष्टी पैशाने येईल असं तुम्हाला वाटतं? या सगळ्या गोष्टी तर पैशाने उभे होणार नाही. परंतु जे झालं ते झालं, तर शेवटी भरून तर काढता येणार नाही ना. खरं तर भयानक परिस्थिती आहे. निश्चित त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या आहेत. याचं कारणही असं की हा दुःखद प्रसंग कोणाच्या आयुष्यात येऊ नये. मुलाबाळांप्रमाणे प्राण्यांना जीव लावला पाहिजे किंवा त्यांना जीव लावण्याची प्रथा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि आपल्या एकूणच ग्रामीण भागामध्ये आहे. खऱ्या अर्थानं राहुल हा जो आहे
हा निश्चित कष्टानं आपलं जीवन पुढे नेतोय. त्यांच्याबरोबर त्यांच्या अर्धांगिनी असतील किंवा घरातील लहान सहान बालक असतील. आपण एका बाजूला दुःख तर दुसऱ्या बाजूला आपण असं मानूया की कुणाच्याही बाबतीत किंवा मुलाबाळांना किंवा त्यांना इजा काही पोचली नाही, परंतु त्यांना ज्यांनी मुलाप्रमाणे जीव लावलं ती शेळ्या, मेंढ्या किंवा घरातील कोंबड्या हे सगळं जळून खाक झाले. त्याला आधार देण्याची गरज आहे. तुम्ही आम्ही सगळी मंडळी त्याच्या पाठीशी राहू. उद्याच्या काळामध्ये जी मदत प्रशासन, शासन जे करणार आहे त्याहून अधिक मदत समाजाने देखील करणं गरजेचं आहे. आपण आता जाणून घेतलं की सेवाभावी संघटना देखील पुढे आल्यात. असे माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील मदत झाली. त्याचबरोबर गणेशराव तिगळे असतील किंवा दीप्तीताई भोगाडे जिल्हा परिषद सदस्य असतील, अन्य काही ग्रामस्थ मंडळी असतील किंवा व्यक्तिगत काही लोक मदत या ठिकाणी करतात. निश्चित माणुसकीचा धर्म आपण पाळून आपण या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे आणि निश्चित उद्याच्या काळात या गोष्टी घडू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. निश्चित स्वरूपाचं ही जी काय समाज आहे अर्थात ठाकर आदिवासी समाज हा प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीवर आणि दऱ्याखोऱ्यात राहणारा समाज आहे. यांना कुठेतरी त्यांचं संवर्धन आणि निश्चित त्यांना एक आधार देण्याची गरज आहे. शासनाने याकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष द्यावं अशी भावना या ठिकाणी व्यक्त करूच वाटतंय. उद्याच्या काळामध्ये जी तुम्हाला मदत लागणार आहे खऱ्या अर्थानं आमच्या चॅनलच्या माध्यमातून देखील यासाठी आम्ही आव्हान जनतेला करतोय की निश्चित राहुल आणि या सगळ्या परिवाराला उद्याच्या काळात शेळ्या मेंढ्यांसाठी किंवा घर उभं करण्यासाठी, घरातील सामुग्र्यांसाठी जी जी तुम्हाला मदत करता येईल ती आपण सगळी मंडळी या ठिकाणी करूयात. निश्चित आपण सहानुभूतीपूर्वक त्यांच्याकडे पाहून या घटनेकडे उद्याच्या काळात अशी कुणाच्या बाबतीत घटना घडू नये अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करूया. न्यूज मराठी 24/7 मध्ये सुदाम कराळे पाटील आणि कॅमेरामॅन सूर्यवंशी या ठिकाणी. धन्यवाद.